चला मस्त असा कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ करूया। बघू शकता खूप छान असं झालेलं आहे, अगदी खरपूस झालेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। याला छान असं वरून घ्यायचं आहे, व्यवस्थित घट्टसर वरून घ्यायचं आहे याला याच्यामध्ये, आणि पूर्ण हे उकळायचे फोडून घ्यायचे आहे। आता हे आपलं झालेलं आहे, याला काढून घेऊया। असं इतकं घट्ट पाहिजे। आता ताटामध्ये थंड व्हायसाठी ठेवून देते। इथं तवा ठेवला आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं, जिरं मोहरी, थोडासा कढीपत्ता, थोडासा हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, लसणासोबत लसण वाटून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि हे आलू छान असे उकडून घेतलेले आहेत, याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान झालेलं आहे, याला काढून घेते। इथं मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, ओवा घेतला, तीळ घेतले आणि थोडासा ठेचा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता। याला छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पातळ करायचं। जास्त पातळही नाही, जास्त घट्ट पण नाही। आणि हे थंड झालेलं आहे। आता याला छान असे चुरून घ्यायचं याचे, एकजीव करून याची छान अशी कणिक लावून घ्यायची आहे आणि छोट्या छोट्या अशा गोळ्या करून हातानंच याला असायचं चाकी केल्याने करून घ्यायची आहे। आणि याच्यामध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे। खूप छान होते, अगदी क्रिस्पी, आणि खायला पण खूप छान राहते। मुलांना तुम्ही डब्यावर सुद्धा देऊ शकता। आणि हे असे थोडे याच्यामध्ये हे करायचे आहेत, काटे चम्मचनं टिंब पाडून घ्यायची। इथे पूर्ण बनवून घेते आणि याच्यामध्ये इथे तेल सुद्धा आपलं तापलेलं आहे, याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे। पूर्ण याच्यामध्ये बुडूनही तळून घ्यायचं आहे। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालते, खूप छान होते। तर छान असायला परतून घ्यायचं। बघू शकता किती छान झालेले आहे ते। इथं परत सुद्धा टाकते। जास्त काय टाईम लागत नाही आणि खायला पण खूप छान अशी खमंग लागते। तर बघू शकता इथे झालेले आहेत आणि किती छान झालेले आहेत। कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की